बरं तुझं नाव सांग आता. माझं नाव ऋत्विक गौतम बनसोडे. बनसोडे. ऋत्विक. हो. काय बरं कितवीत आहे तू? 5वी. अरे काय रे तुझ्या वजन एवढी बॅग आहे? काय काय आणलं एवढं? डब्बा खाऊ आणलाय मला? थँक्यू. काय आणलं खाऊ सांग पटकन सांग. बरं काय कितवीत आहे तू? 5वी. 5वी मध्ये. तुझं नाव काय? माझं नाव आर्य राजेंद्र जोंजाळ आहे. मी आता 4थी शिकत आहे. आहे. तुझं नाव काय? वैश्वनी विशाल कसबे. काय सुंदर गोड आवाज आहे का तुझा. वैष्णवी ना? मस्त. IPS. IPS अधिकारी आहे. मला मोठं होऊन पोलीस व्हायचंय. नंतर आर्मी ऑफिसर व्हायचंय. तुला पण आर्मीत? तुला पण पोलीस व्हायचंय? हा काहीतरी वेगळा भेटला आपलं. याला क्रिकेटर व्हायचंय. बरं तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? क्या बात आहे. मला तपासणार ना म्हणून डॉक्टर झाल्यानंतर. तुला काय वैष्णवी व्हायचंय? हा तुला पण पोलीस व्हायचंय? वैष्णवीला पोलीस व्हायचंय. आपण असं ठरवलं नाहीये की मुलांना डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं किंवा काय करायचं. छोट्यातल्या छोटं क्षेत्र आणि मोठ्यातलं मोठं क्षेत्र जे काय असू द्या. इव्हन कोणी सितार वाजवत असेल, गिटार वाजवत असेल, बासरी वाजवत असेल, तर त्यांनी मुलांसोबत आले, ते कसे शिकले किंवा त्या गोष्टींची माहिती दिली. एखाद्याला कसं असतं की अजून मला काय व्हायचंय ते माहिती नसतं. बरोबर. हो. मला काय बनायचं म्हणजे तुला काय बनायचंय मोठं होऊन ते माहिती नसतं. मग एखादं क्षेत्र जर त्याला कळलं तर म्हणजे त्याला आपण डेव्हलप करू शकतो. सर्वात आता हे सगळं करण्यामागचं सर्वात सिंपल आहे. मग एवढं ताकाला जायचं तरी भांड्याला पोहायचा प्रकार नाही. मुलांमध्ये स्पार्क खूप आहे आणि साहजिक आहे. या सर्व गोष्टी घडतात त्या कशामुळे घडतात तर काहीतरी त्याला एक फायनान्शियली पाठबळ लागतं. कारण हे एवढं सगळं तुम्ही चालवत आहे ही काही सोपी गोष्ट नाही. बरं काय तुम्ही खिशातले पैसे जरी काढून खर्च केले की किती करणार. तर मी इथे जे आलोय ना की मुलांमध्ये स्पार्क आहे, पोरांना काहीतरी भविष्यात व्हायचं आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे. म्हणजे सरांची तर इच्छा आहेच की माझ्याकडे जी मुलं येतात त्यांचं भविष्य चांगलं व्हावं, त्यांनी भविष्यात काहीतरी चांगल्या मोठ्या पदावर जायचं किंवा कोणाचा बिझनेस व्हावा, जे काय असतील तुमच्या इच्छा. पण त्यासाठी फायनान्शियल पाठबळ लागतं. त्याकरता मी आवाहन करायला लावले की बाबा साहजिकच आहे आता काही वस्तू लागत असते. तर तुम्हाला तर काय तुम्ही एक सांगितलं का कम्प्युटर्स किंवा बऱ्याचशा सायकल असतील, तशी मला एक तुम्ही यादी द्या. तुम्ही आवाहन करू शकता किंवा फायनान्शियली जर का तुम्ही हे करायचं असेल तर मी माझ्या लोकांना माझ्या फॉलोअर्सला सांगेन मला जास्त नको आहे आणि या ऐच्छिक आपण सांगतोय. प्रत्येकाने 50-100 रुपये जरी दिले आपल्याला तर 50-100 म्हणजे कसं नॉमिनल अमाऊंट आहे. खूप काही मोठी अमाऊंट नाही की प्रत्येकाला खूप बर्डन झालं. प्रत्येकाने 50-100 रुपये जरी दिले खूप मोठी मदत होते. मग एवढंच आपलं आव्हान आहे. मी बाकीच्या डिटेल्स तुम्हाला देतोच ॲक्च्युली. ही जी जागा आहे प्रकल्पाचं एकंदरीत थोडंसं सांगायचं म्हणलं तर ही जागा भाड्याची आहे. ठीक आहे. त्याचं दर महिना भाडं जातं, लाईट बिल जातं. बरोबर. कम्प्युटर आपण बसवलेले आहेत, पण इंटरनेट असेल किंवा सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या ठिकाणी आता तुम्ही बघितलंय कसं आहे. यासारख्या ठिकाणी सेफ्टीचे बरेच इश्यू आहेत. तर मग सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर आपलं असं कोणतं म्हणणं नाहीये की आपल्याला पैसे द्या किंवा हे करा. पण वस्तुरूप जरी आपल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही नीड्स आहेत त्या कम्प्लीट केल्या तरी चालेल आपल्याला. आणि आर्थिक मदत म्हणजे आपल्याला रेंट आहे आणि जर अजून काही जास्त मदत झाली तर आपण इथे काही पेड शिक्षक किंवा खाली जे ग्राउंड बनवतोय आपण त्यासाठी काही खर्च करता येईल, काही खेळण्यांसाठी करता येईल, असं काही म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करता येईल किंवा जी सोसायटीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये जी थोडीसं स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी पेंट वगैरे करून घेणं, वॉल पेंटिंगचा ड्राईव्ह घेणं, क्लीन करून ठेवणं, ह्या गोष्टी आपण स्वतः करू शकेल किंवा त्या ऍक्टिव्हिटीमध्ये लोक जरी आले तरी चालेल आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी आज एका वेगळ्या कारणासाठी ॲक्च्युली तुमच्या समोर आलोय. म्हणजे आपण प्रत्येक वेळी बघतो प्रॉपर्टी, प्लॉट्स, बंगले, विला मी दाखवत असतो. पण यावेळी मी आमचे मित्र आहेत प्रदीप देवकळे यांच्यासोबत आहे आणि तुम्ही मागे बघताय सेवाव्रत फाउंडेशन संचालित वृंदावन. तर ह्यांची संस्था आहे. या संस्थेला आज मी भेट द्यायला आलोय. तर मला खरं तर कौतुक आहे यांचं की हे या क्षेत्रामध्ये हे NGO चालवत आहेत. ते देखील लहान मुलांसाठी आपल्या पुण्यातीलच वारजे भागामध्ये ही जी म्हाडाची वसाहत आहे तर तिथे जवळजवळ 1200 फ्लॅट असलेली सगळी ही वसाहत आहे. या प्रकल्पाबद्दल आपण जर विचारलं तर आता मुलं शाळेतून येतात, आल्यानंतर त्यांचा घरचा अभ्यास त्यांना जे शाळेत येत नाही त्या गोष्टी आपण इथं घेतो. त्याचबरोबर त्यांचं कम्प्युटर आणि खेळ या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं आणि
प्रत्येक मुलाला काही ना काही बनायचंय. तर बरोबर. आपल्या संस्थेचा असा येतोय की त्याला जे बनायचंय त्या क्षेत्रातला माणूस आपण इथं घेऊन येतो अच्छा. आणि त्या माणसाशी त्यांचा मुक्त संवाद होतो अच्छा. की ते कसे बनले, काय केलं त्यांचा असं या सगळ्या गोष्टी होतात. तर आपल्या संस्थेमध्ये साधारणतः किती मुलं येतात? एक 35 ते 40 मुलं दररोज येतात. एक 4 ते 5 मुलं दररोज कोणी ना कोणी सुट्टीवर असतात. घरचे बरं, मग काही असं कंपल्शन नाहीये की तुम्ही यायलाच पाहिजे असं? हा आपण कंपल्सरी केलं नाही आणि इव्हन आपल्या प्रकल्पाची माहिती पण या 2 बिल्डिंगलाच आहे. 2 बिल्डिंग मधलीच मुलं, जागा कमी असल्यामुळे आपण 2 बिल्डिंग मधलीच मुलं घेतो. अच्छा अच्छा. पूर्ण ऑल ओव्हर 1200 फ्लॅट मधली मुलं घ्यायची म्हणलं तर आपल्याला जागाही पूर्ण नाही. जागा पूर्ण नाही. तुम्ही IPS अधिकारी होणार आहे. मला तुला काय व्हायचंय? मला मोठं पोलीस व्हायचंय. पोलीस का व्हायचे? इन्स्पेक्टर. नाही, इन्स्पेक्टर का व्हायचंय पण? कारण की चोरांना पकडायला चोर कुठे आहेत पण आपल्या इथे चोर नाही आहेत कोण? येतात. येते चोर? होय. इथं मला चोर आले. अच्छा, याला मोठं होऊन पोलीस इन्स्पेक्टर व्हायचंय का तर त्याला चोरांना पकडायचंय. तुला काम भरपूर आहे पण पुढे मग ती तुझ्या कानात सांगते मला पोलीस बनायचंय, तू पण पोलीस बन. तू पण पोलीस बनणार ना आता? तिने सांगितलंय कानात तुझ्या, बरोबर ना? बरं, तुला काय व्हायचंय? डॉक्टर. तुला? अरे वा, क्या बात आहे. तुला? डॉक्टर. तुला? तुला पण पोलीस. तुला? अरे वा, हिला दाखवा, ही वकील होणार आहे. क्या बात आहे. थँक्यू. या मुलांमध्ये जो काही स्पार्क आहे, आता भरपूर गप्पा आपण त्यांच्या मारल्या, त्यांच्याबरोबर त्यांचे डान्स देखील बघितले आणि तुम्ही जे काम करताय हे खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला जी काय मदत होऊ शकेल मी तर प्रयत्न करेलच. इवन माझे जे फॉलोअर्स आहेत, व्ह्युअर्स आहेत, म्हणजे त्यांनाही मी आवाहन करतो की या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्याकडनं जे होऊ शकतं ते शक्य होईल ते आपली जी संस्था आहे सेवाव्रत फाउंडेशन संचालित वृंदावन या संस्थेसाठी सरांना ह्यांच्या उज्ज्वल कामासाठी किंवा भविष्यामधील हे जे काय तुम्ही एवढं मोठं महान काम करताय ह्यांना मदत करावी एवढीच माझी इच्छा. माझे व्ह्युअर्स फॉलोअर्सला तुम्हाला काय 2 शब्द सांगायचे असतील तुम्ही सांगू शकता. आणि माझी इच्छा आहे तुमच्या काही NGO असतील तुमच्याकडनं मला म्हणजे माझ्याकडून तुम्हाला जर का काही मदत होणार असेल तर मी नक्की यायला तयार आहे. तुमची कोकणात असू दे किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठेही तुमच्या संस्था असतील तरी मी यायला तयार आहे. जेणेकरून हा जो आपला भविष्यातला घडणारा भारत आहे ह्यांच्यासाठी आपल्याकडनं काही मदत झाली. तुम्हाला तुमचे मनपूर्वक काय म्हणतो तुला आभार मला बोलवल्याबद्दल आणि तुम्ही हे जे करताय ह्याच्यासाठी तुम्हाला सर्वस्वी माझ्याकडनं म्हणजे जी काय मदत होईल ती मी 100% करणार. धन्यवाद.